की खरंच की काय हा पाणखोल जुवा पाण्याखाली जाणार आहे की काय बघू शकतो। हा बांधलेला आता नवीनच बांधलेला बंधारा देखील वाहून गेलेला आहे। एवढं शेअर करा, एवढं शेअर करा, एवढं शेअर करा की महाराष्ट्र शासन स्वतः इथे येऊन बघायला पाहिजे। माणसालाच राहिलं नाही, माणूस तरी कुठेतरी जाऊन पिऊ शकतो, पण गुरांना कुठे नेणार पाणी प्यायला? त्यांना पण पाणी प्यायला आता इथे राहिलेलं नाहीये। प्लीज या गावाला तुम्ही वाचवा अशी आमची विनंती आहे। प्लीज राणे साहेबांका विनंती आहे। आणि हा आमचा देव इकडे नाही बोललं तरी गेल्या मोठ्या वादळामध्ये उन्मळून पडलेला आहे। आणि हे काय रे शप एवढा मोठा वाहून गेला बंधारा। मग हे विचारायचं कोणाला? खाली इलेक्शन येतात, मंदिर मध्ये येतात, पाया पडतात आणि खाली इथे लोकांना आपुलकी दाखवतात। तिथे कोणी लक्षात देत नाही बंधारामुळे आणि तेलचा पाणी मिळत नाही इकडे। हे बघा कसे झालेले ते नारळ, ते माड पण दिसतात की सुकून गेलेत, पारून गेले। आणि फक्त पाऊस ही लोक सांगतात गाव खाली करा, गाव खाली करून आम्ही बाहेर जाऊन रवता लाव कुठे आणि खाता लाव काय हो? शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी। रामराम मंडळी, काय मग व्हिडिओचा टायटल ऐकून थोडं टेन्शन मध्ये आलात ना? विचारात पडला ना की नक्की काय की खरंच की काय हा पाणखोल जुवा पाण्याखाली जाणार आहे की काय? तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे। चला तर त्याच्या मागील सत्य जाणून घेऊया इकडच्या गावकरी लोकांकडूनच की सध्याची स्थिती आपल्या जुव्या बेटाची काय आहे। हा जो मागे दिसतोय तो पूर्ण जुवा बेट आहे आपला। तर तिथे आपण जाणार आहोत या जेटीपासून त्या जेटीपर्यंत बोटीने। तर जाणून घेऊयात गावकऱ्यांकडूनच की काय सध्याची स्थिती आहे। तर मंडळी, या जेटीपासून या बोटीमार्फत आपण पोचणार आहोत पलीकडे दिसणाऱ्या जेटीकडे आणि जाणार आहोत जुवे बेटावर। मंडळी, समोर जी आपल्याला दिसते त्याला हायमॉस्ट लाईट असे बोलतात। ही लाईट यासाठी लावण्यात आलेली की कोडाम गावातील जेटी तसेच रात्रीच्या अंधारामध्ये देखील येणाऱ्या पलीकडच्या पर्यटकांना या जेटीवरून आपले जुवा बेट सुंदर असे उजळून उठून दिसावे यासाठी लावण्यात आलेली। पण गेली 3 ते 4 वर्षे ही लाईट अशीच बंद पडून आहे आणि ही चालू व्हावी यासाठी प्रशासनातर्फे कोणीच पाठपुरावा आणि प्रयत्न केले नाहीत। हे जुन्या तुटलेल्या जेटीच्या अवशेषांवरूनच आपल्याला कल्पना येईल की इथे पाण्याचा झोत किती आहे। इथूनच सुरुवात होते। तर आता पुढील माहिती इकडच्या गावकरी मंडळींकडून घेऊया। तर मंडळी, आता पुढील माहिती आपल्याला इकडचे रहिवासी आनंद गोलतकर हे देतील। नमस्कार, मी आनंद गोलतकर पुढची माहिती पुढील प्रमाणे देते। अच्छा, धन्यवाद। तर दादा आपल्याला आता घेऊन आलाय या मेजोळीमध्ये आणि पुढील माहिती देत आहे। इथे आता 2 शूटिंग झाल्या आहेत। एक मराठी चित्रपटांच्या शूटिंग झाल्या आहेत। इथे कोण फोकस काय करत नाहीत, ते आपलं हे करून जातात। अच्छा, म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे युट्यूबर पण येतात किंवा चित्रपट पण बनवून झाले तिथे जातात, पण इथल्या स्थानिक लोकांना काय ते हे करत नाही। म्हणजे इकडचे त्यांचे काय प्रश्न आहेत स्थानिक लोकांचे, ते प्रश्न इकडचा निसर्ग सौंदर्याचा ते फायदा करून घेतात। पण जे इकडच्या स्थानिक लोकांच्या समस्या आहेत, ज्या समस्या त्या स्थानिक लोकांच्या समस्या, जसं की सुरुवात आपण पलीकडनंच बघितलेली हो की तिकडे एक हाय मॉस्ट लाईट आहे जी आपण सुरुवातीला दाखवली, ती गेले 2-3 वर्ष बंद आहे। त्याच्यावर ना शासनातर्फे ना कोणातर्फे काहीच अजून लक्ष दिलं नाही, केलं जात आहे। त्यानंतर आपला हा जो जीवघेणा प्रवास आहे बोटीचा, तर त्याच्याबद्दलही आपण मागच्या वेळी बोललेलो। यांना जे येतात जातात त्यांना येण्या जाण्यासाठी लाईफ जॅकेट असं काहीतरी द्या। अच्छा, म्हणजे बोटीतून येणाऱ्या प्रवाशांना कोणीतरी लाईफ जॅकेट्स दिले पाहिजे, म्हणजे माणूस जर का इथे पोहोचला तरच तो इकडचं निसर्ग सौंदर्य पाहू शकतो। इथल्या त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रोटेक्शन साठी काहीतरी त्यांना लाईफ जॅकेट द्या असं आमचे कळकळीची विनंती आहे की तुम्ही जरा ह्याच्यात घ्या।
बरं, आता पुढचा प्रश्न आपण जो आपला टायटल आहे आजचा, की खरंच जुवा बेट हे पाण्याखाली जाणार का आणि लुप्त होणार का, तर याच्याबद्दल तुला काय, इकडची सद्यस्थिती काय, तू काय सांगू शकतो? सध्या स्थिती, पहिली स्थिती बरी होती. आता स्थिती अशी झाली आहे की या आमच्या शेतामध्ये अच्छा. या आमच्या शेतामध्ये पहिलं पाणी भरायचं नाही आणि आता निसर्गाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे हे आता आतमध्ये पाणी घुसलं आहे, ते आपण पाहूयाच. अच्छा, म्हणजे हे हा इथे शेतमाळा समोर सुरू होतोय. सुरू होत आहे. इथे रब्बी हंगामात आपण काय काय पिकवत होतो. तरी कुठल्या प्रकारची पिकं घेतली जातात? रब्बी हंगामात चवळी, मटकी, वाल, ऍटलिस्ट ओली मिरची जी आपण मसाल्यासाठी वापरतो ती पिकवायचो. आणि अच्छा. जवळजवळ 3 ते 4 हेक्टर आणि त्या बॅक साईडला 3 हेक्टर असे 5-6 हेक्टर हे पाण्याखाली गेलेलं आहे. अरे बापरे. तर जाऊया मग पुढे जाऊन आपण प्रात्यक्षिक पाहूया. बघूया, चला. क्षारयुक्त जमीन झाल्यामुळे हे ताड बघा कसे झाले आहेत ते. हे आता क्षारयुक्त झाल्यामुळे काहीच उगवलं नाही, नाहीतर हे हिरवं असतं. रब्बी हंगाम मध्ये आपल्याला सगळं हिरवं दिसणार होतं. ते आकर्षण असायचं पर्यटकांना पण त्याच्याबरोबर आमचाही उदरनिर्वाह याच्यातून या क्षारयुक्त जमिनीतून नाहीसा झालेला आहे. तर कसं काय करायचं याच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. आपण पुढे जाऊन बघूया की कसं. आपण आता जिथून पाणी आतमध्ये घुसतं त्याच्यापर्यंत आपण जाऊन बघूयाच. प्रत्यक्ष स्थिती बघूया की काय आहे. आता पाणी भरलेलं पण आहे, आपल्याला दिसेल किती पाणी आतमध्ये येऊन गेलंय. दिसतेच आहे की जमीन पूर्ण क्षारयुक्त झालेली आहे, खार भरलेलं आहे. तर याच्यामध्ये काय उगवणार आहे? बरोबर ना. आपलं उदरनिर्वाह करायचा या शेतीवरती, याच्याकडे शासनाने खरोखरच लक्ष द्यायला पाहिजे अशी आम्हाला एक शासनाला विनंती करावीशी वाटते. ह्या बेटाकडे तरी एकदा बघावं अशी आमची कळकळीची विनंती आहे. समोर दिसतोय तर धूप प्रतिबंधक आपला मातीचा बंधारा आहे. मातीच्या बंधाऱ्यातून कसं पाणी आतमध्ये शिरलं ते आपण तिकडे जाऊन प्रात्यक्षिक पाहूया. चल जाऊया पुढे. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. पौर्णिमेचं अमावस्येचं पाणी आतमध्ये शेतात शिरून हे बघा, हे आपल्याला आपण त्याच्यात कुळीत असतात. हे बघा कसे काळे काळे कुळकुळीत झाले आहेत. ते आपण हिरवे असतात, त्याचे आपण हे सुकवून ते वाळवून आम्ही ते 4 महिन्यासाठी आम्ही हे आपल्या उदरनिर्वाहासाठी वापरतो. हे कसं खारं पाणी उगवलं हे बघा. पावसात शेती करायचो पण आता काय पावसात केलेली जी जुनी शेती आहे, भात कापणी झालेली आहे, ती आता पावसात होईल की नाही कमी आहे शक्यता. कारण का पूर्ण खार पाणी भरून जमिनीची वाट लागली. आपण बघू शकतो की कसं मीठ देखील जमा झालं. हे मीठ देखील जमा झालं इथे. क्षारयुक्त जमीन झाली आहे. तर हे काय समोर पाणी भरलंय, हे कसलं पाणी? आपलं पूर्ण खाडीचं पाणी आतमध्ये आलंय. हे खाडीचं पाणी आतमध्ये आलंय. हे खाडी प्रतिरोधक बंधारा तुटून या पाणी आतमध्ये घुसलंय. आतमध्ये एवढ्यापर्यंत नाही येत. जवळजवळ आपल्या मी तर पहिल्यांदाच बघतोय इतक्या गेली कित्येक वर्षामध्ये की किती सारे कुणगे असेच ओस पडलेत आणि त्याच्यामध्ये आता खारफुटी देखील उगवायला लागले, ज्याला आपण मँग्रोव्ज बोलतो. आणि जर का असे मँग्रोव्ज इथे उगवले तर ते शासनाच्या कायद्यानुसार तोडणं म्हणजे मनुष्यवधाचा गुन्हा आहे. त्यामुळे लोकांची असलेली शेतजमीन ही देखील फॉरेस्टच्या अंडर जाणार, ब्लॉक होणार. मंडळी, खास या अशा चिखलाच्या जमिनीतून आपण मुद्दाम म्हणून जात आहोत, जेणेकरून इकडची जी ही भयावह स्थिती आहे त्याचा अंदाज लोकांना येईल की कसं चिखल तुम्ही पाहू शकता. पूर्ण कुणग्यांची वाट लागलेली आहे. चला तर मग बघूया पुढे पुढे जाऊन काय वस्तुस्थिती आहे, काय सिच्युएशन. आणि हा आपण जो चालतोय तो बंधाराच आहे का? हो, बंधाराच आहे. पण तो एवढा खाली का झालाय? म्हणजे याची पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि ह्याची धूप झाली आहे, खाली बसलाय ना जमिनी लगत. कळतच नाही की हा बंधारा आहे करून. अच्छा, इथे थोडा तरी बंधारा नजरेस येतोय, पण बघू शकता की इथेही पाणी भरून भयावह अवस्था. हे बघा, हे आता आपण गावकऱ्याने आमच्या मनुष्यबळाने
आणि स्वखर्चाने इथल्या ग्रामस्थांनी हे आता बांधायला बांधला होता. तो कसा त्या धुपामुळे धूप प्रतिबंधक झाल्यामुळे जमीन दोष कसा झाला ते बघा. अच्छा, जिकडे जिकडे छोट्या छोट्या विहिरी आहेत पाण्याच्या, गोड्या पाण्याच्या, त्या गोड्या पाण्यात खारं पाणी गेलेलं आहे. मंडळी इकडची खासियत आणि म्हणजे एवढं- चारी बाजूने खारं पाणी आहे पण चारी मध्ये पा- गोड पाणी आहे. मध्ये पण गोड आता पाणी त्या आहे. गोड पाण्याला देखील खाऱ्या पाण्याचे झरे घरे लागले लागलेले आहेत. त्यामुळे इथे पाणी पिण्याचा देखील मोठा चा- प्रश्न भविष्यात होऊ शकतो. होऊ शकतो. म्हणजे झालेला तर आहेच आणि होणार देखील होणार आहे. देखील. जवळून बघूया कसा हा बंधारा एवढं- बांधलेला होता तो तुटलाय पाण्याच्या प्रवाहामुळे. शहर बोलो हा बघा तिकडे फिरो. हे आहे दक्षिणेकडील भाग. दक्षिणेकडून जे पाणी आतमध्ये घुसतं ते भरतीच्या वेळी या आतमध्ये घुसून या बंधाऱ्यावरून जवळजवळ आपल्या एवढं पाऊल एवढं बरोबर. त्यावरून ढोपरा एवढं पाणी वरती जाऊन ते शेतापर्यंत जातं. अच्छा, आणि एवढं इथे आपण बघू शकतो हा बांधलेला आता नवीनच बांधलेला नवीनच बंधारा बांधलेला देखील आहे. वाहून गेलेला आहे. पाहून गेलेला आहे. एवढं शेअर करा, एवढं शेअर करा, एवढं शेअर करा की महाराष्ट्र शासन शासनाला स्वतः इथे येऊन बघायला पाहिजे, जाग आली पाहिजे. जाग आली पाहिजे. ठीक हे आहे. कसे वस्तू आपला 2017-18 मोठा पूर्ण चारी चारी बाजूनी बाजूचा तटबंदी झालेला आहे. तर अजून काही त्यांचा कागदपत्रीच राहिलेला आहे तो. कागदपत्र ह्याच्यावर पुढे अजून राहिलेलं काही आहे. झालेलं नाहीये. त्याचं काय ते काहीच उत्तर देत नाही. फक्त येतात जातात बघतात मग झालं. आपण आता ही साईड बघितली आहे ती. ही साईड आपण पूर्वेकडची बघितली आहे. आता आता पश्चिमेकडे पण असाच बंधारा आहे जो देखील वाहून वाहून गेलेला गेलेला आहे. तो पण आपण बघूया. चला, ही बघा या बंधाऱ्यावरून देखील चालताना कशी कसरत करून यावी लागते. गावकऱ्यांची मेहनत पुन्हा एकदा पाण्यातच गेलेली आहे. गेलेली आहे. हा बघा, हा बांधलेला होता पुढचा 5 वर्षापूर्वी बांधलेला, 5 नाही 3 वर्षापूर्वी बांधलेला हा बंधारा गावकऱ्यांनी स्वतः मेहनत करून स्वखर्चातून बांधलेला हा बंधारा आहे. त्याला कुठल्याही प्रकारची शासनाची मदत नाही, पण त्याची देखील परिस्थिती भयावह झालेली आहे. इथे पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला, इथूनच कळेल. बघा पाणी सध्या सुकतंय. आता हे शेतातलं पाणी उलट बाहेर जाते, नदीत जाते. आणि भरती आली की परत ते आतमध्ये शेतापर्यंत जातं, अगदी घरापर्यंत जातं. बरं, आमचा प्रश्न असा पण नाही की कुर्ल्यांनी बांध फोडला. हे आता एवढे खड्डे मारलेले आहेत ना, ते ह्याच्या तुमच्या या बांधासाठी हे आम्ही असे गोळा एवढा घ्यायचो. मातीचे आणि गोळे याच्यातनं काढलेले मनुष्यबळाने थोडक्यात. तो एकमेकाकडे डबकी देऊन नसून थोडक्यात ह्याच्यातनं माती काढून हा बंधारा बनवला गेलेला आहे. आणि मला सांगा, या मातीपासून बनवलेला बंधारा किती टिकणार? या तो- मातीपासून बनवलेला बंधारा जेव्हा भरती येते अमावास्या पौर्णिमेची, तेव्हा तो धूप करत जाते त्याची. म्हणजे तो झिजून तो आता खाली झालाय. खाली जो काही झालाय. हा समोर दिसतोय बंधारा, हा ह्याची बराच height- उंच होता. ह्याची हाईट जवळजवळ 5 फुटाची तरी होती. ती धुपून पाण्याच्या जमिनी लगत आली आता ती. जमिनीलगत आली. ठीक आहे, आपण आता जाऊया पश्चिमेकडील बंधारा बघायला, त्याची अवस्था काय आहे. आणि हे काय रे? हे आपण अरे बापरे, जाण्यासाठी आपण चालू आहे. हई शप, एवढा मोठा वाहून गेला बंधारा. हा आता कमाल आहे. जवळजवळ 6 फुटाचा तरी हा सहा भाग काय पडला. जास्त 7.5-7 फुटाचा हा बंधारा वाहून गेलेला दिसतोय. मातीची धूप मग झाली याच्यामुळे तर केवढं झोताने पाणी आतमध्ये येत असणार. हो. हे भरतीच्या वेळी आपण हा जरूर इकडचा एक भरतीच्या शूट वेळी करूया जेव्हा पाणी की येतं ना, कळेल. ते अक्षरशः गावापर्यंत जातं. ही जी आता आपण पश्चिमेकडील बाजू बघतोय ना, ती अगदी खाऱ्या पाण्याने वेढलेली आहे आणि त्याच्यात शेतजमीन आहे, बागायती आहे. अगदी ते घरापर्यंत लोकांच्या पाणी गेलेलं आहे, अगदी विहिरीपर्यंत गेलेलं आहे. तरी काय कोणाला कळकळ नाही, शासनाला काय कळकळ वाटत नाही, काय नाही. म्हणून एवढं शेअर करा की काहीतरी उपाययोजना शोधावी. इथे देखील अशीच भयावह परिस्थिती आहे. पूर्ण पाणी ही पुढे सगळी शेत जमीन आहे त्या साईडला, जिथे आता मँग्रोव्हचं जंगल झालेलं आहे आणि आता त्याला काही नाही करू शकत. हा देखील मला माहितीये, मी हा बंधारा बांधताना मी होतो स्वतः जातीने उपस्थित. तेव्हा बघत होतो गावकऱ्यांची आपल्या काय मेहनत होती. तिथे पुढे येऊन पडलेलं सामान देखील आपल्याला दिसेल की कशी मेहनत केली आपल्या सर्व गावकरी बंधूंनी. हे बघा, हे दगड वगैरे हे नदीवरनं स्वतः आणून टाकलेले आहेत आणि सर्व गावकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून काढून पैसे
हा बंधारा बांधून घेतला होता, पण तो देखील पाण्याचा प्रवाह एवढा असल्यामुळे तो देखील आता वाहून जायच्या मार्गावरच आहे. इथून नारळा पोफळीच्या बागा सुरू होतात, त्याची देखील भयावह स्थिती आहे, ती देखील जाणून घेऊया. तर मंडळी, आता आपण येऊन पोचलो आहोत. मागे तुमच्या दिसत असेल गोटनदेव, इकडचं ग्रामदैवत आहे. लहानपणी आम्ही याच गोटनदेवाकडे पारंब्या, सूरपारंब्या आणि असे खेळ खेळले जायचे. आता इकडे सर्व पुन्हा एकदा खारफुटीचं जंगल झालेलं आहे आणि हा आमचा देव इकडे नाही बोललं तरी गेल्या मोठ्या वादळामध्ये उन्मळून पडलेला आहे. आणि त्याच्या मागचं कारण की जमिनीतच जर का खारं पाणी असेल तर मुळं जिवंत राहणार कशी, तग धरून राहणार कशी, आणि त्याच्यामुळेच त्याची ही आज दुरावस्था झालेली आहे. आपण जवळून बघूयात. तुम्हाला हे सुकलेल्या फांद्यांवरनच कळेल की त्यांचं कुठल्याही प्रकारे पोषण झालं नाही, कारण का जमिनीमध्ये पूर्ण खारं पाणी आहे. हे बघा, हे माड देखील असे उन्मळून पडलेले आहेत, कारण का यांच्या मुळाला गोड पाणी आहेच नाही. सर्व खार तुम्हाला इथे दिसेल. त्याच्या मुळात पण दाखवू इथे बघ कसं खार पाणी जमल्यामुळे सगळी मुळं उन्मळून पडली, त्यांना पोषणच नाही मिळालं. अशीच परिस्थिती आपल्या नारळी पोफळी बागांची आहे. तर आता जाऊन बघूया की नारळी पोफळी बागांचं काय नुकसान झालेलं आहे. येऊन पोचलो आहोत या नारळी बागांमध्ये. इथले दृश्य देखील भरपूर भयावह असे आहे. हे बघा, भरतीमुळे पाणी कुठपर्यंत आलेलं आहे, माडाच्या झाडांना त्या मुळापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे जे वरचं फळ आहे ते आता आपल्याला दुर्मिळ दिसणार आहे. हे बघू शकतो आपण की काय अवस्था झालेली आहे. नारळांना झावळ्याच नाहीयेत, कारण का सर्व हे खार पाणी भरलेलं आहे. आणि हे पूर्ण पुढेपर्यंत म्हणजे लोकांच्या घरापर्यंत येऊन पोचलेले आहे आणि सर्व गोड पाण्याच्या विहिरी देखील खार होत चाललेले आहेत. आपले मुंबई स्थित बंधू बाळादादा त्यांच्याकडनं आपण थोडं जाणून घेऊयात की काय परिस्थिती होती लहानपणी आपल्या होतो तेव्हा आणि आता काय परिस्थिती झाली आहे. खरंच की काय उद्या अशी शंका येते लोकांच्या मनात की हा जुवा पाण्याखाली जातोय की काय. तुला याच्याबद्दल काय वाटतंय? पुष्कळ समस्या आहे तिथे. पुष्कळ म्हणजे खार बांधाऱ्याचं मेन समजतं का. पहिल्या विहिरी होत्या तिथे गोड पाणी असायचं, आता तिथे सगळं खारं पाणी यायला लागलं. खार पाणी त्या बांधाऱ्यातनं येते ते सगळं म्हणजे घरापर्यंत येते. ते बोरिंग होती माझी. बोरिंग असल्यामुळे त्याला आता ते खार पाणी यायला लागलं. ते आता बोरिंग बंद करून टाकले. आता हे आपले मुंबई स्थित बंधू जे वर्षातून 3-4 वेळा तरी गावी येतात, हो, प्यायला जर का माणसांना पाणी मिळालं नाही तर पुढे जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता कोणाला कळवायचंय, सांगायचं कोणाला? गव्हर्नमेंटला सांगायला गेले तर निधी कमी, इथे मोजमाप करायला येतात, इथे इकडून आले की मोजमाप घेऊन जातात, नंतर कोणाचा पत्ताच लागत नाही. सगळे पेपर आमच्याकडे आहेत. म्हणजे याचा पाठपुरावा केलाय तो कागदोपत्रीच राहिलेला आहे. कागदोपत्रीच राहिला. इथला जो इथे जो आहे बांधारा ह्या साईडला तो बी अर्धवट सोडून गेलेले आहेत. अर्धवट काम म्हणजे खांब उभे करून गेले आहेत तिथे. ते देखील आपण दाखवून देऊया. हो, ते सुद्धा अर्धवटच आहे. मग हे विचारायचं कोणाला? खाली इलेक्शन येतात, मंदिरमध्ये येतात, पाया पडतात आणि खाली इथे लोकांना आपुलकी दाखवतात. बोलतो आम्ही असं करू तसं करू, आणि एकदा जिंकून आल्यावर कोणी येत नाही. ते आपण बघूयात, अजून बऱ्याच लोकांचे व्ह्यूज घेऊयात. हो, प्रत्येकाच्या घरी काय काय समस्या आहेत. चालेल ना. चालेल. मुणगेकर दादा यांच्याकडनं पण जरा जाणून घेऊया सध्याची भयावह परिस्थिती काय आहे जुव्या बेटाची. खार पाणी अगदी यांच्या दारापर्यंत आलेलं आहे. दारातून सगळं नाश नूस झालेली आहे. मिरची वरणे सगळं आनंद गोलत करणे किती काय प्रयत्न केले त्यालाही यश आलेलं नाहीये. आता पुढे बघूया आता आमचे भाऊ काय करतायत, शूटिंग वाले भाऊ काय करतायत. ते इथे बरेच लोक शूटिंग येऊन करून जातात, पण आपला प्रश्न कोण मांडत नाही. नऊ काका पण आहे, नऊ काकाकडनं पण जाणून घेऊया. हो बरोबर. हे नवनाथ गोलतकर यांच्याकडून पण जरा जाणून घेऊयात काय सध्याची भयावह परिस्थिती आहे. खारं पाणी भरल्यानंतर पुळीत, पावटे, वरणे, शेंगा सगळ्याचं नुकसान झालं आणि ग्रामस्थांचं खूप नुकसान झालंय या ठिकाणी.
खार बांधाऱ्याचे प्रस्ताव गेलेले आहेत तरी पण कोणी काही लक्ष देत नाही. मिरच्याचं नुकसान झालंय. ठीक आहे. माझं नाव प्रियांका हेमंत गोलतकर. मी इथलाच असं माझा बालपण हेच गेला. लहानाचे मोठा मी इथेच झालं आणि याच्या अगोदर पण आमच्याकडे किती जण येऊन बघून बिघून गेले. कोणीच आमच्या बांधाऱ्यावर लक्ष दिलं नाही. आणि पाणी वगैरे आता भरला. ह्या वर्षी तर आमचं एवढा नुकसान झाला ना. आमचं कुळीद वाल मिरचे भुईमुग सगळ्याच आमचं नुकसान झालेलं. आम्ही त्याच मिरचे वगैरे विकून आम्ही त्याच्यात गरम सामान मसाला करतो. पण ह्या वर्षी आम्हाला कायच राहिलं नाही. शेती भाती पण आता पुढे पण खार भरता पाणी त्याच्यामुळे आता पुढचा पण आमका पीक घेऊ घेतला नाही. भात शेतीचा पुढे आम्ही काय खायचं तर आमका समजणार नाही. आणि इथे येऊन कृषीचे अधिकारी बघून बिघून गेले दोनदा पण लक्ष पण दिलेली नाही. फक्त येतं सगळेजण निवडणुकीसाठी येतात बघून जातात. हे करतलो ते करतलो फक्त निवडणुकीले का सांगतले. आम्ही येतो बांधारो बांधण देतो ह्या देतो ता देतो पण आमच्याकडे परत ढुंकान पण बघणं नाही. आणि सरकारचं अजिबात आमच्या गावात लक्ष नाही. आणि फक्त पावशी लोक काय सांगतात गाव खाली करा. गाव खाली करून आम्ही बाहेर जाऊन रवतलो कुठे आणि खातलो काय हो. फक्त गाव दरवर्षी आणि आमका काय गाव खाली करूच नाही. कारण काय आमचं बंधारं झालं तर ह्या गावात पूर्णपणे सोनं असा. आतापर्यंतची सगळी शिक्षण झाला नोकरी धंद्याचा सगळा झालेला हा. आणि मतदान इला का फक्त सांगतो आम्ही तुमचं बांधारो बांधून देतो. आज असे 25-30 वर्ष गेली. बांधारो बांधून देतो बांधारो बांधतो पण कोण पण लक्ष देणार नाही. का इकडे काय गेल्या वर्षी एवढा वादळ झाला एवढा नुकसान झाला. पण इकडे स्थानिक लोक ते पण निवडून जे आहे सरपंच वगैरे ते पण येऊन आमका बघत नाही. आमचं काय नुकसान झाला किंवा कोणा काय म्हातारी लोक माहिती पण त्यांचं म्हणणं असं त्यांच्याकडे जायचं. बरं आता आंदोलनं करायची असे ते आम्हाला सजेस्ट करत असतात. आंदोलनं करा तुम्ही आणि तुम्ही सरकारला बोलवा. अजून कुठल्या सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे ते सांगा. आणि आंदोलन तेवढी जनसंख्या राहिलेली पण नाहीये. आणि मागचा निवडणूक झाली तेव्हा राणे साहेब वगैरे नितेश साहेब इलेले तेव्हा आम्ही नोटीस वगैरे त्यांना दिले. आणि फक्त आम्ही महिला जाऊन तिकडे त्यांच्या बरोबर नोटीस सर्वांनी देऊन सांगितलं आता आमच्या हातीत आलं ना मग पुढचं काय तर मी बघतो म्हणून सांगितलं. आणि ते नोटीस वगैरे आम्ही दिलो पण राणे साहेबांनी आम्हाला सांगितलं ह्याच्या पुढे म्हणजे आशा तर आम्हाला दाखवली जाय पुढचं तुमचं काय ते मी बघतो. माझ्या हातीत आलंय नोटीस मग मी पुढचं काय ते बघतो. पण इकडे आता काय कराल ते तुम्हीच. आम्ही त्यांच्यावरच आशा ठेवून आहोत. राणे साहेबच काहीतरी आणि आम्हाला आशा आहे नितेश साहेब राणे साहेबच काहीतरी आमच्या गावासाठी करू शकतील. आतापर्यंत शेतीपुरतच पाण्याचं हे होत होता. खारा पाणी भरत होता पण आता एवढा फोर्स मध्ये पाणी भरता की माडाची आतमध्ये झाडं आहेत अजून काय काय झाडं ती घरापर्यंत पाणी येतं. पाणी एवढा भरता आता की माडाच्या झाडांका पण आमचा इफेक्ट होऊ लागलो. आणि माडाच्या झाडाच्या नारळांची क्वालिटी खराब झालेली आहे. त्याच्यावर आमचं लहानपणी शिक्षण झालेलं सगळं त्याच्यावर. आणि आम्ही शिकून आम्ही मुंबईत जाऊन आता नोकरी वगैरे करतो. पण आता बघितलं सगळं की मागच्या वादळात तर नारळांची पूर्ण वाट लागली आणि ते जरा बरे होत होते तर पाणी भरूक लागलं आणि पाणी भरून सगळे नारळ पण खराब होतात. प्लीज राणे साहेबांका विनंती आहे बंधारा आमचा करून देवतो आणि आमका ह्याच्यासून जो ह्या करूचा. कारण का आमच्या घरापर्यंत पाणी इल्लेलं असा आणि आम्ही कधी बघलं इतक्या 60-70 वर्ष झाली तर आम्ही काय इतक्या बघलो नाही. पण आता या आमका बघूचा इला आम्ही सगळं पिकवून खाय होतो इतके वर्ष. पण आता आमका कायच भेटणार ना त्याच्यात. आमचे माडव खराब झाले आमची झाडा खराब झाली. आमच्या घराकडे पाणी घरा ही झाली म्हणजे खाऱ्या पाण्याने लाटा बसान घरा पण या जातो. मुंबईकर ताई आणि बाजूला मुणगेकर वहिनी हे देखील यांच्या काय समस्या आहेत ते सांगतील. जरा जाणून घेऊया त्यांच्याकडनं. आमच्या इथे आमच्या काणकोलजुवा गावात बंधारा फुटल्या कारणाने आणि उधाणाचे जे कारपाणी आहे ते गावात शिरल्या कारणाने पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे. सर्व माडांचं आणि पिकांचं नुकसान झालेलं आहे. शेत जमीन पूर्ण खारटण भरल्यामुळे इथे जे काही भात शेती इतर शेती होत होती पावटे कुळीत आणि मिरच्या वगैरे ते सगळ्या शेतीचं
गेल्या डिसेंबर पासून नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी बऱ्याच चिंतेत आहेत की आता पुढे काय करायचं. आणि आता हे काही यावर्षी म्हणजे त्यांचे पीक काही व्यवस्थित येणार नाही आहे, तरी कृपया आपण ह्याची दखल घ्यावी. त्यामुळे शेतीवरच त्यांचं पोटपाणी सगळं अवलंबून आहे. इतर जे माडाची झाडं वगैरे आहेत ती पण ह्या खार पाण्यामुळे पूर्ण, हे बघा कसे झालेले आहेत ते नारळ, खराब होत चाललेले आहेत. अशा प्रकारचे नारळ कीड पकडली आहे. त्याला काही दुसरं साधनच नाहीये. बंधारा प्रकल्प झाला नाही तर कालांतराने खूप इकडची बिकट परिस्थिती आहे. तरी कृपया तुम्ही लक्ष द्यावे आमच्या गावावर, कारण इथे आता पर्यटनाचं वगैरे चांगलं चालतं आहे, पण ह्या कारणाने सगळं नुकसान होत आहे. आणि इथे रेती उद्योग पण चाललाय. आमचं त्यासाठी काही कुठचंही ऑब्जेक्शन नाही आहे, पण त्यांनी जिथे टेंडर पास होतं तिथे रेती काढावी. प्लीज ह्या गावाला तुम्ही वाचवा अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. मंडळी, आता आपण येऊन पोचलो आहोत गोलतकर यांच्या या गोठ्यामध्ये आणि यांच्याकडून आपण जरा यांची पण समस्या जाणून घेऊयात. तर दादा, तुला काय वाटतं, हे काय म्हणजे गेले कित्येक दिवस हा जो प्रश्न चालू आहे? हा जो प्रश्न म्हणजे आम्ही जवळजवळ आता आम्हाला 50 वर्ष इथे झाली, पण ही जी परिस्थिती आता उत्पन्न झाली आहे, परिस्थिती म्हणजे काय, हे जे खारं पाणी आलं आहे आमच्या इथे, म्हणजे आमचं आता शेतीचं पूर्ण नुकसान झालेलंच आहे. पण याच्या पुढे पावसाळ्याची शेती आम्ही करतो ती पण करायला नको अशी परिस्थिती झाली. आणि जे आम्ही 50 वर्षामध्ये जे अनुभवलं नाही ते यावर्षी आम्हाला अनुभवायला मिळालं इथे. म्हणजे हे जे खारं पाणी समुद्राचं आमच्या शेतामध्ये घुसलं, असं पाणी कधीच 50 वर्षामध्ये घुसलेलं नाही. आणि आमच्या वडिलोपार्जित पूर्वी पण घुसलेलं नव्हतं. आम्ही बांधारा काढतो, आम्हाला जमतं तसं आम्ही बांधारा काढतो, पण त्याच्यावरून हे पाणी आलं. पण शासन या ठिकाणी कोणच गावचे सरपंच नाही की कोण तलाठी पण नाही आले इथे दखल घ्यायला. आमचं पूर्ण जे शेतीचं आमच्या इथे चवळी, कुईत, पावटा, वाल, मिरची सर्व होतं, पण ते सर्व त्या खाऱ्या पाण्यामध्ये वाहून गेलं आणि ते कुसूनच गेलं पूर्ण. त्यामुळे शासनाने जरा याच्याकडे लक्ष द्यावं. आणि आता आपण बघतोय की आपण एवढं सगळं इथे आपला गोठा देखील आहे, तर माणसांनाच पाणी प्यायला गोड पाणी राहिलं नाही तर हा माणसांपुरताच पाणी कुठं माणसालाच राहिलं नाही. माणूस तरी कुठेतरी जाऊन पिऊ शकतो, पण गुरांना कुठे नेणार पाणी प्यायला? त्यांना पण पाणी प्यायला आता इथे राहिलेलं नाहीये, वाव राहिलेला नाहीये. त्यामुळे करायचं काय याच्या पुढे? तर आपण शासनाला अपील करू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून. तुला काय वाटतं की? अपील करू शकतो. शासनाने जर लक्ष दिलं तर हे होऊ शकतं आणि शासन येऊन करेल ही पण आम्ही अपेक्षा बाळगतो. आताचं शासन सक्षम आहे असं आपण गृहीत धरून चालू आणि आपल्या याच्यातून तोडगा काढून देतील असते. मुख्यमंत्री आपलाच आहे. आम्ही इतके वर्ष बघतो आपलाच मुख्यमंत्री आहे आणि तो जर मुख्यमंत्री ते लक्ष दिलं त्या मुख्यमंत्र्याने, एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आणि आपले राणे साहेब तर घरचेच आहेत, कोकणातलेच आहेत, इकडचेच आहेत, निलेश राणे, नितेश राणे या इकडचेच आहेत, त्याने जरा लक्ष दिलं तर चांगलं होईल. जरूर. तर धन्यवाद दादा, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. पश्चिमेकडील जो भाग बघितला शेत जमिनीचा, ती अशीही दुरावस्था झालेली आहे. जवळजवळ हे 3 हेक्टरचं क्षेत्र आहे. या जमिनीत काही आता पिकणार नाही. तिथे माड पण दिसत आहेत की सुकून गेलेले आहेत पार. म्हणजे इथे भात शेती आणि बाकी पण पारंपरिक पिकं घेतली जायची. पिकाने हे 2 दिवसापूर्वी भरलेलं उधाणाचं पाणी दिसतंय आपल्याला. माडाची अवस्था बघा काय झाली. हे माडाची बोर, हे माडाची अवस्था, परत शेत जमिनीची अवस्था, फोपळी, परत विहीर. फायलिंगचं काम, पिचिंगचं काम अर्धवट टाकून गेले. 2017 मध्ये काम चालू होतं, मंजूर झालेलं काम होतं, ते तसंच टाकून गेले. हा बाहेरून पूर्ण असा तटबंदी हे होता, प्लान होता त्यांचा. हे बघा आता. आणि आता कालांतराने अजून घूप होणार, अजून मागे जाणार. बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे यांचं.
आणि आता समोर दिसतो तो हे असे बंडा. पडलेले होते बाहेरना बंधाऱ्यासाठी, पूर्ण बीम पडलेले ते. आणि समोर दिसतोय तो बंडा आहे, जुव्याचा अजून एक भाग तुटून गेलेला जो बोलतात आणि असं. याच्यासाठी एक व्हिडिओ आहे, याच्यासाठीच मी उपमा दिलेली आहे कोकणातलं अंदमान निकोबार. अच्छा, हे कोकणातलं आपलं अंदमान निकोबार, पण त्याची आज अवस्था अशी झालेली आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे पूर्ण शासनाचा. येऊन पोचलो नदीकडील एकदम बाजूच्याच घराकडे. इथे नदी आहे आणि हे यांचं घर आहे. यांच्या देखील आपण समस्या जाणून घेऊयात. नमस्कार, मी दीपक तळाशीलकर. आमचं हे अगदी नदीच्या बाजूला असलेलं घर आहे आणि निसर्गरम्य असं आपला जुवा पाणकोल गाव आहे. पण सध्या काय झालं आहे की आपल्या खालच्या साईडला जुया गावच्या साईडने तिथून पाणी भरतं आतमध्ये, खारं पाणी भरतं आणि त्याच्यामुळे खूप शेतीचं नुकसान झालेलं आहे. तसंच झाडं आहेत त्यांचं पण नुकसान झालेलं आहे. तो बंधारा वगैरे व्यवस्थित बांधला तर ते चांगलं होईल, कारण हे काम आपलं 2017 पासून जवळजवळ चालू झालेलं, पण ते तसंच राहिलेलं आहे. त्याच्यात काय कोणत्याही प्रकारची आता काही सुधारणा झालेली नाही. त्याचा पाठपुरावा सुद्धा कधी घेतलेला नाही. जर ते बांधकाम जर झालं तर आपलं गाव सुरक्षित राहू शकतो आणि समृद्ध राहू शकतो. धन्यवाद. माझं नाव भार्गव गोलतकर, उर्फ उभा गोलतकर. इथे आता इतक्या वर्ष आम्ही त्याचं पाणी असं कधी बघितलेलं नाही. खारा पाणी असल्यामुळे सगळ्याचं नुकसान झालेलं असणार. तुम्ही तुमचं राणा वगैरे इथे आपल्यामुळे आमका खूप वर्ष माहिती असल्यामुळे इथे कोण लक्षात देत नाही. त्या बांधामुळे खूप जण काय कोण बघितलं, पण प्रयत्न कोण सुद्धा ऐकत नाही. आता हा व्हिडिओ आपण एवढा शेअर करूया की महाराष्ट्र शासनाला याची दखल घ्यावी. त्या महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली पाहिजे, त्याचा काय उपयोग नाही तो. कारण माडामुळे सगळ्या शेतीची वाट लागलेली आहे. माडा शेती बिती सगळं बावडे बाद चाललेले. पाणी पिण्याचं पाणी सुद्धा बीट मिळत नाही इकडे. ऍक्च्युली मागच्या महिन्यात पाणी येऊन गेले. ऍक्च्युली तो बंधाऱ्याचा इश्यू झाला, त्याच्यामुळे ऑलमोस्ट आमच्या घरापर्यंत पाणी आलंय. आपण पाहू शकता कधी नव्हते इथपर्यंत पाणी आलंय. आणि पाण्यामुळे ऍक्च्युली पहिलं म्हणजे काय झालंय, मच्छरांची संख्या तर एवढी वाढली की घरातून बाहेर पडू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण लॉन असायचं, आता लॉनची काय अवस्था झाली आहे. प्लस आमची पाठीमागे रतांब्याची झाडं होती, तर रतांब्याच्या झाडे अक्षरशः दोन्ही मरून पडलेत. आणि आम्ही इकडे शेण सारवायचो पहिलं, तर आता इकडे शेण पण टिकत नाही. पूर्ण एवढं खारटण जमा झालेली आहे. पाणी कुठून भरतं जरा दाखवू शकतो का आम्हाला? हा दाखवतो, हे पाठी. हा म्हणजे हे बघू शकता तुम्ही, इकडे पूर्ण आम्ही ते शेती करतो आणि शेतीला लागूनच आमचं इकडे घर आहे. तर पूर्ण पहिलं पाणी इकडे इथपर्यंत यायचं, आता तर पूर्ण पुढपर्यंत आलेलं आहे. आणि इकडे माडांची तर वाट लागली आहे, इकडे झाडांची पण वाट लागली. केळी पोपळी तर बघू शकताच. लिंबाचं झाड इकडे एकदम चांगलं धरतं झाड होतं, ते पण मरून पडलं. झाडांची पूर्ण म्हणजे हे बघा इकडे केळी, इकडे हे रतांब्याचं धरतं झाड होतं ते एक, आणि पुढे एक आहे. बघ ना अवस्था बघ काय झाली, झाडांना पानच नाही झाडांना. प्लस आता विहिरीचं पण पाणी एकदम मचूळ झाले लागले. पहिला आम्ही इकडे सगळे गावातील लोक पाणी घेऊन जायचे, इकडून प्यायला पाणी घेऊन जायचे. आता फक्त आम्ही कपडे धुण्यासाठीच वापरतो, ते पण नाही मस्त. नाही किती जरी धुला तरी ते साबण जातच नाही. काय सांगावं, काय अपील करावं वाटतं महाराष्ट्र शासनाला? अपील म्हणजे पूर्ण साईडचा जो पाठीमागचा जो बंधारा आहे तो पूर्ण आता बांधून झाला तर बरं होईल. कारण काय होतं, आता साधं उदाहरणाचं जरी पाणी आलं तरी ते घरापर्यंत शिरतं आणि त्याच्यानंतर झाडाची तर वाट लागली, पण घरातून बाहेर पडू पण शकत नाही, एवढ्या मच्छरी वाढल्यात. त्यामुळे बेसिक नीड तर साईडने बंधारा झाला तर ही खूप मोठी गोष्ट होईल आपल्यासाठी किंवा गावासाठी. आपण हा व्हिडिओ एवढा शेअर करूया की जेणेकरून महाराष्ट्र शासन याची दखल घेईल. हो नक्की. धन्यवाद. तुझं नाव सांग. माझं नाव यशवंत पिडबावकर उर्फ आबू. कायमस्वरूपी मी इथेच गावी राहतो. माझा पोटपाणी आपल्या माडाच्या झाडावर चढून उदरनिर्वाह करतो. आता हे खार पाणी भरल्यामुळे माडांची पुरी वाट लागली, त्याच्यामुळे माडांवर काय नारळ पण राहिले नाहीत. आता आपण येऊन पोहोचलो आहोत मोदी यांच्या घरी. यांच्याकडनं पण यांच्या समस्या थोड्या जाणून घेऊयात. तुम्हाला काय समस्या तुम्ही जरा सांगा.
बंधारा वाहून गेल्यामुळे? बंधारा आपल्या गावामध्ये खारं पाणी जे भरते पाठीमागच्या साईडने बंधारा वाहून गेल्यामुळे, त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचे ज्या विहिरी आहेत त्या सगळ्या पूर्ण खारं झाले. दुसरी गोष्ट झाडं जे आहेत त्यांना सगळे त्यांना प्रॉब्लेम झाले. ते झाडं लागत नाही, नारळ म्हणा किंवा जे काय बाकीचे झाडं आहेत ती. आणि हे जे शेतीची पूर्ण वाट लागलेली आहे सगळ्यांची, ते हा प्रॉब्लेम आहे आमचा इकडे. मी उर्मिला प्रभाकर खोत, मी इथे रहिवासी म्हणून आहे. आणि या खार पाण्यामुळे आमच्या विहिरीत पाणी जातं. या खार पाणी भरल्यामुळे आमच्या विहिरीत पण पाणी गेलेलं हा. आणखीन त्याच्यामुळे आम्हाला पिण्याच्या पाण्याची पण गैरसोय झाली आहे. झाडं पेडं सगळी हे झाली आहेत. कधी शासनाला पाठपुरावा केलेला? कोण आलेले? करून झालेलं होतं, पण ते कोणी दखल घेतली नाही. अर्धवटच सगळं सोडून गेलेलं आहे. ते बंधाऱ्यासाठी घेतलीच नाही. निधी पास पण झाला होता, पण ते नंतर मग कोणी काही करत लक्ष नाही देत आणि त्याच्यामुळे ते अर्धवटच राहिलेलं आहे. तुमचं काय म्हणणं याच्यावर की शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी? धन्यवाद. नुकताच नारळात जाऊन म्हणजे माडात जाऊन माडी काढून आपला दादा जगदीश दादा आलेला आहे. याच्याकडून देखील आपण समस्या जाणून घेऊ. दादा, तुझं नाव सांगून जरा आपल्या जे काही समस्या आहेत आपल्याला. नाव जगदीश गोलतकर. तिथे सगळीकडे खाऱ्या पाण्यामुळेच आम्हाला खूप त्रास झाला. बंधारा फुटून तिथून पाणी आतमध्ये येते. त्याच्यामुळे संपूर्ण आमच्या गावाची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे. पाणी पण दूषित झालेलं आहे. बाहेरून पाणी आम्हाला येते. चारी बाजूने खारं पाणी पण बंधारा फुटल्यामुळे आतमध्ये पाणी येते. त्याच्यामुळे खूप आम्हाला म्हणजे आम्हाला आमच्या गावात खूप सगळ्यांनाच खूप त्रास होतो त्या पाण्यामुळे. ते आमची शेती आहे, गुरं आहे, दुधाचा धंदा आहे. पण ह्या खाऱ्या पाण्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला. त्याच्यामुळे गुरांचे हाल झाले, आमच्या पिण्याच्या पाण्याचे हाल झाले आणि शेतीचे पण हाल झाले. आणि एवढी आम्ही माडी काढायचो, आता माडावर पण परिणाम झाले. नारळ कमी देखील छोटे साईज झाले किंवा येतच नाहीयेत. माडी पण पहिल्यासारखी मिळायची तशी मिळत नाहीये. कारण तुला काय वाटतं की याच्यावर काय तोडगा निघाला पाहिजे? याच्यावर आता पुढे सरकारने काय ते लवकरात लवकर आमचं हे बांधाऱ्याचं काम करायलाच पाहिजे. बरोबर आहे. तर आपण सरकारकडे पुन्हा एकदा अपील करूयाच. हे बघा, काय छान असं वातावरण निर्मिती झालेली आहे सूर्य मावळल्यानंतर. बोलतात ना की पृथ्वीवरचा स्वर्ग तो हाच आमचा पाणखोल जुवा. तर मंडळी, पाहिलात ना काय ही अवस्था होऊन बसली आपल्या पाणखोल जुव्याची. ऐकलात ना की लोकांची काय व्यथा आहे. अक्षरशः डोळ्याच्या कडा पाणवतात त्यांची ही व्यथा ऐकून. बोलतात ना की दंतकथेनुसार परशुरामाने बनवलेली ही देवभूमी, आणि खरंच या देवभूमीतील हा आमचा छोटासा असा स्वर्गच, आणि त्याची ही काय अवस्था होऊन बसली आहे. तुम्हाला सर्वांना अपील आहे, एकच मागणं की हा व्हिडिओ एवढा शेअर करा की खरंच आपल्या महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली पाहिजे. आणि मला नक्कीच खात्री आहे की आपलं महाराष्ट्र शासन एवढं आताच सक्षम आहे की जरूर ते या प्रकरणाची दखल घेतील.